जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि ब्लॉग स्टार्ट केलाय मी लिफ्टमध्ये येऊन, कारण की अजून निघालो नाही आहेत। मोठी ट्रॅजेडी झालेली आहे। रात्री सगळ्या तिघांच्या बॅग आम्ही पॅक केले, म्हणजे माझी तर मी केली, तुम्ही पाहिली असेल। फाल्गुनीची लेट नाईटपर्यंत फाल्गुनी करत होती, मी तेवढ्यात झोपलेलो। ज्ञाना आणि फाल्गुनीच्या, आणि ज्ञानाच्या बॅगची चेन तुटली, म्हणजे तशीवाली चेन नाही तुटली, ते लॉक नाही, मधूनच डायरेक्ट झिप निघाली। आणि बघा, आज ब्लॉग स्टार्ट करायला माझ्याबरोबर कोण आहे। आणि पप्पा घेऊन गेलेत सावीला, आणि फाल्गुनी पण गेली हेअर वॉशला। सो हिला पण हेअर वॉश, तुला हेअर वॉश करायचं म्हणून चालले। हेअरकट बाबा, छोटे हेअर करणारे वाटत, नवऱ्याने सांगितल्यासारखे। सो बॅगची चेन तुटली, तर मग आता करणार काय? मग आता पटपट जाऊन एक ज्ञानासाठी एक बॅग घेतो, म्हणजे इन फ्युचर पण आता लागणार आहे। ज्ञानाला छोटी बॅगमध्ये होत नाही, आधी छोट्या बॅगमध्ये तिचं होत होतं सगळं, पण आता नाही होत, कारण की कपडे जास्त लागत असल्यामुळे असं होतं सगळं। आणि ह्यांची ट्रिप कधी आहे? ह्यांची ट्रिप म्हणजे आमची ट्रिप, त्यांची ट्रिप म्हणजे आमची ट्रिप कधी आहे? काय गाडीत? काय नाही, हिला थोडासा वास आला की लगेच गाडीमध्ये परफ्यूम, नुसता परफ्यूम। आणि ही मागच्या अर्ध्या तासापासून मला 5 मिनिटं सांगते। कुठले 5 मिनिटं नक्की ते मला कळलं नाही। हा, अर्धा तास दीपक, किती अर्धा तास झाला ना? हा, झाला ना अर्धा तास? अर्धा तासात 2 भाज्या केल्या, नाश्ता केला। खोटं तर एवढी बोलेल, खोटं तर एवढी बोलेल, ताई गेल्यापासून अर्धा तास झाला ना? हा, खोटं तर असली बोलेल। दादा बोलला मला आधीच का तिचे 5 मिनिटं म्हणजे अर्धा तास, तिला समजून जातो। नाही, खोटं तर किती बोलतो रे। ए, शाहू कुठे गेली आपली? शाहू दीदी, दीदी दीदी झोपेतून उठल्यावर दीदी। हा, इथे बघा मच्छर चावलाय, आणि मच्छर चावल्यानंतर डाग नाही राहण्यासाठी आम्ही यूज करतो लवलॅबचं आयुर्वेदिक आफ्टर बाईट टर्मरिक बाम, जे की अँटीसेप्टिक आहे आणि अँटी फ्लेमेटरी आहे, आणि छान आहे। तुम्हाला लावून पण दाखवतो, खूप इझी आहे। आणि आपल्या बेबीला कोणताच, आता इकडे बघा इथे मच्छर लावतो, 2 दिवसापासून लावतो, तर ते काही स्पॉट पण नाही होते। यामध्ये हल्दी आणि पुदिना आहे, ते रिलीफ करतं मस्किटो आणि जे काही छोटे छोटे पाखरं वगैरे चावतात त्यांच्यापासून रिलीफ मिळतं बेबीला। आणि लावणं इझी आहे आणि छान आहे, स्मूथनेस पण आहे। सो ह्या आफ्टर बाईट टर्मरिक बामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा आणि आपल्या बेबीला पण मस्किटोच्या स्पॉट्सपासून वाचवा। काय तुला पाहिजे? तर आमची पण ट्रिप आहे, दादा, मी, फाल्गुनी, चेतना, नानू, शाहू, पण ती ट्रिप तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे। प्लॅनिंग झालेली आहे, आणि यांनी आमच्या ट्रिपला काय म्हणतात त्याला, अडवून ठेवलंय ना? त्या नाही काय पैसे घेईल मी तुमच्याकडनं। मी फ्लाईट तिकीट बुक करत होतो, त्यांनी मला करून नाही दिले की आम्ही पण येणार आहोत म्हणून। आणि आता जर नाही जर आले तर मग या दोघांकडून फ्लाईटचे पैसे घेणार होतो मी। नान्या, हे नान्या, सो आम्ही आलेलो आहोत टी हेअर एक्सप्रेसमध्ये। म्हणजे फाल्गुनीने हेअरकट केलाय, हिला पण हेअरकट करायचं आणि हिला पण हेअरकट करायचं। लेट्स सी।
सो यांना तिथे सोडलं आणि जसं की मी सांगितलं ज्ञानाच्या बॅगची चेन तुटली आहे. समोरच आता मॉलमध्ये जाऊन बॅग घेतो तिला, बघूया कशी काय येते. म्हणजे तिच्यासाठी पिंक कलर घेऊ असं माझं चाललं, म्हणजे तिची ती पर्सनल बॅगच होईल. मला परत तिला बॅगचा विषयच नाही येणार माझ्याकडे. बघूया आता. सो झटपट इमर्जन्सी म्हणून रिलायन्स स्मार्टमध्ये बॅग बघायला आलं, कारण त्या दिवशी रचनाने तिच्यासाठी पण बॅग हवी होती तर तिथून घेतलेली. बघूया इथे मिळते का मला बॅग. सो एवढा सारा बॅग काढलं, त्याच्यातून मला ही एक आवडली आहे, कलर छान आहे. ही एक ब्लॅक आवडली आहे, थोडंसं फंकी आणि ब्लॅक कलर. हा पण कलर छान आहे, अमेरिकन टुरिस्टरच्याच आहेत सगळ्या. हा पण कलर आहे, पण हा ऑलरेडी छोट्या बॅगमध्ये आहे त्यामुळे तो नाही घेतो. तिकडे एक पाऊच आहे ना, ठीक आहे. चारशे लावायची. सो ही बॅग आता नानूसाठी नाही होणार, माझ्यासाठी होईल, कारण की ब्ल्यू कलर आहे आणि माझा जो रेड कलर आहे तो नानूला देऊन टाकेल मी. पण आत्ता नाही, नेक्स्ट ट्रिपला, कारण की माझी बॅग कशी एकदम व्यवस्थित आणि पॅक केलेली आहे, त्यामुळे आता डबल रिस्क नाही घेऊ शकत. आणि 9 रुपये एक्स्ट्रा देऊन मला ही साखर पण भेटली 1 किलो. फायदाही फायदा. सो फायनली आमच्या 4 पण बॅग रेडी झालेल्या. तर जुनी अशी बॅग होती म्हणून मी ही घेतली, का सिमिलर दोन्ही पण कुठे घेऊन जायचं तर घेऊन जाता येतील. ही माझी बॅग आहे, ही फाल्गुनी, ही ज्ञाना, आणि ही सगळं खाणं पिणं जे की खायला लागेल, चिवडा आणि ऑल त्याच्यात सगळं टाकलेलं आहे आम्ही. जाण्याच्या आधी घरात जेवायला आहे मस्त बोंबील आणि बोंबील फ्राय. सगळे नाण्याचे जे हातात कॅरी करायची ती बॅग आणि ती सुद्धा. बाय शाहू, शाहू बाय बाय. आले बाय कळतं तिकडे तिकडे. हा तिकडेच जायचं. झोपू झोपू येते तू पण तू पण येते. 4 बॅग आणि माणसं 3 मधले फक्त ज्ञानूचेच 2 बॅग आहेत, आमची 1 बॅग आहे. त्यातल्या त्यात माझी छोटी आहे, फाल्गुनीची बऱ्यापैकी मोठी आहे आणि ज्ञानूच्या दोन्ही पण एक मोठी एक छोटी असं. कारण की बेबी झाल्यानंतर कळतं की बॅग का लागतात. सगळे विचार म्हणजे बोलत असतील की एवढा बॅग कशाला, पण लागतात. बघितलं मी एवढे जॅकेट आणि स्वेटर्स ह्या त्या गोष्टी सगळ्या कॅरी करायलाच पाहिजेत. आणि ह्या सोडून अजून 2 बॅग तिथे फाल्गुनीच्या हातात एक छोटा ज्याच्यामध्ये मेडिसिन्स आणि काहीतरी घेतले, सिपर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. गाडी आलेली आमची इकडे. हे ती पहिलेवाले त्या तोडून टाकायचे नाही, ते एअरपोर्टलाच निघते. तुमची पण बॅग रेडी ठेवा आम्ही आल्यावर. हां बॅग फुल पॅक झालेलं आहे. चलो बाय 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 दीपा. शाहू बाय. ए बाय बाय बोल का. बाय. बॅग भरून ठेवा. आलोच लवकरच. ठीक आहे, हरकत नाही. येस थँक्यू. सो घाई गडबड एवढी होती की पैसे घ्यायला पण विसरलेलो. तर तुम्हाला याच्यावरून कळालं असेल की कुठे चाललो. पण याच्यामध्ये बघा डॉलर आहे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला कळेल
इथे आमचं काय चाललंय आणि बघा हिचं काय चाललंय. बघा कुठे चढते ती. जागा आहे का इकडे अशी बसायची जागा आहे का ती? कशी बसली प्राणी महाराणी सारखी. बसायची जागा आहे का ती? काय कळतंय? चला चला आपण पोहोचलो एअरपोर्ट वर. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. सो फायनली आलेले आहोत आता बॅगेज काउंटरच्या इकडे. एवढ्या बॅग कशा आणल्या हे बघ. 3 बॅग ट्रॉलीवर, एक हातात, आणि ही आमची एक मोठी बॅग. तिला घेऊन आलो. नानू कुठे चालला? सो मजा येणार आहे. नाना पण एक्सायटेड आहे या जर्नीसाठी. मस्त खेळते. तिला आता इकडे पिजन दिसत आहे तर बघते उठून. बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर. सो भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, मजा येणार आहे. आणि जर्नी बघा कुठे आमची. सो कनेक्ट राहा आणि अबुनी बरोबर मजा करा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.